तुम्ही म्हणत असाल काय आहे हे एवढं मोठं, तर हे आहे फणसाचे गरे. नवऱ्याने मुंबईवरून फणस आणला होता, त्याचेच हे एवढे मोठे गरे. आता आम्ही तरी फणसाच्या गऱ्याला गरेच बोलतो, तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला वेगळं नाव असू शकतं, मला माहित नाही, आम्ही तर गरेच म्हणतो. मला एकादश आहे, मला काय जेवण बनवायचं नव्हतं, पण आता नवऱ्याला सुट्टी आहे आणि नेमकी त्याच दिवशी सुट्टी आली ज्या दिवशी माझा उपवास आहे. म्हटलं जेवण काही बनवायलाच नको, पण आता हे आलेत दुपारच्या वेळेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी इथं वांग्याची भाजी बनवायला घेतली. मी तर सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, एकादश म्हणलं की पूर्ण दिवस उपवास असतो नाही का. मग काय त्यांच्यासाठी इथं वांग्याची भाजी बनवू म्हटलं आणि लगेच मला भाकरी पण बनवायची होती. आता त्यांनी आणला होता खूप मोठा फणस, तर म्हटलं चला तुम्ही तो क्लीन करून द्या. आता यांचं जेवण झाल्याच्या नंतर मला लागली भूक, म्हटलं चला आपला शब्दांना भिजून घेऊया, म्हणजे कसं संध्याकाळच्याला मस्त असं खायला होईल. आता मी का हसले ते तुम्हाला कळालंच असेल, तर बघू शकता अख्खं ताट नवऱ्याने फ्रीजमध्ये ठेवलं होतं. असं कोणी ठेवतं का, डायरेक्ट ताटासोबतच ठेवून दिलं. आता अजून तुम्हाला दाखवते, बघू शकता हे जे आहे ना ते पूर्ण फणसाचे गरे क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवले होते. फणस काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण की तो एवढा मोठा होता आणि ते बाहेर क्लीन करत बसले होते, त्यावेळेतच मी जेवण बनवत होते, मग कसा शूट घेणार म्हणून ते राहिलं. असो आता मी इथं खाऊन बघते, म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर फणसाचा गरा एवढा भारी दिसायला दिसतो, पण खायला एवढा गोड आहे, जास्त प्रमाणात काय खायला जात नाही, एक दोन गरे खाल्ले. हे फणस कट करत होते त्यावेळेत माझं खायचं काम चालू होतं. फणस कट करताना किती काय काय करावं लागतं हे तुम्हाला तर माहितीच आहे, जास्त वेगळं काही सांगायची गरज नाही. तो एक तर कट होत नाही आणि झाला की एवढे सारे गरे त्याचे काढत बसावं लागतात. असो मस्त 2-4 खाऊन घेतले, भूक तर खूपच लागली होती. भुकाच्या तडाख्यामध्ये मस्त गरे खाल्ले. आता खाल्ले तेवढे गरे खूप आहेत, पण राहिलेल्या गऱ्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न पडला होता. म्हणलं असो युट्यूबला बघून याचं काहीतरी बनवूया. आता मी जेव्हा काय बनवन तेव्हा शूट करण आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करण. आता भूक लागली होती म्हणून छान अशी कॉफी बनवली, नंतर साबुदाणा भिजला होता त्याची साबुदाण्याची खिचडी बनवली. बाकीचं मी सगळं आवरत होते तोपर्यंत इथं माझ्या बाळाने देवाला दिवा लावला होता, बाहेर सुद्धा दिवा लावला होता, कारण एकादश होती म्हणून म्हटलं बाहेर सुद्धा दिवा लाव. दिवाबत्ती झाली छान अशी, अगरबत्ती सुद्धा पूर्ण घराला ओळून घेतली. खरंच खूप हुशार झालाय माझं पिल्लू. बाहेर सगळं शूट घेत होते तेवढ्यात आतून आवाज आला की मम्मा हे काय झालंय बघ. म्हणून बघते तर काय बघू शकता असं काय झालं होतं, वाटलंच नाही असं होईल म्हणून. तर हे असं का झालं, देवापुढे 33 दिवे लावायचे होते, त्याच्याऐवजी मी आहे ना 33 वाती ताटामध्ये लावले आणि ते असं काय झालं होतं, असं वाटलंच नाही असं होईल म्हणून. चला इथंच एंड करते.